सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार, अभिवादन. कृषी विषयक जी 3 विधेयक म्हणजे जिथं आता कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि संसदेमध्ये दोन्ही सभागृहात, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये ते बहुमताने मंजूर पण झालेले आहेत. राष्ट्रपतींची स्वाक्षरी पण त्याच्यावर झालेली आहे. सगळ्या विषयाची चर्चा सुरू करण्याच्या आधी मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. कुठलेही विधेयक जे आधी मसुदा स्वरूपामध्ये असतं त्याला आपण विधेयक म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये आपण त्याला बिल म्हणतो, पण ते संसदेमध्ये मंजूर झाल्याच्या नंतर आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्याच्या नंतर त्याला कायदा आपण म्हणतो. त्याच्यामुळे आता आपल्या समोर जी ही 3 कृषी विधेयकं आधीची होती ती आता कृषी विषयक कायदा बनलेली आहे. त्याच्यामुळे यापुढे चर्चा करत असताना ह्याला कायदा असा शब्द आपण वापरूयात. राहुल गांधी सारख्या जबाबदार विरोधी पक्ष नेत्यांनी सुद्धा चुकून बिल असा शब्द वारंवार वापरून एक संभ्रम तयार केलेला आहे. तो त्यांनी मुद्दाम केला का, सहज झाला का, त्यांच्या अज्ञानातून झाला मला माहिती नाही, पण आपण ह्याला कायदे म्हणूया. त्यामुळे कृषी विधेयक कायदे असं त्याचं स्वरूप आहे. हे जे 3 कायदे आहेत, अगदी एक एक 2-2 ओळींमध्ये मी त्याचा तुम्हाला नेमके शब्द सांगतो. पहिला जो कायदा आहे आवश्यक वस्तू विधेयक म्हणजे आवश्यक वस्तू कायदा. मूळ जो कायदा होता त्याच्यामध्ये काही शेतमाल जो आहे त्याचा समावेश केलेला होता आणि त्यामुळे त्या शेतमालाचं साठवणूक करणे, त्याचा व्यापार करणे, त्याची वाहतूक करणे याच्या संदर्भामध्ये सरकार वेळोवेळी हस्तक्षेप करू शकत होतं. आता नवीन आलेल्या या कायद्यामध्ये हे सगळे शेतमालाचे संदर्भामधले जे त्याच्यामध्ये उल्लेख होते ते वगळलेले आहेत. आवश्यक वस्तू कायदा. आवश्यक वस्तू कायद्याचा इंग्रजी मधला शब्द आहे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट. पण इसेन्शियलचं भाषांतर आपल्याकडे जीवनावश्यक वस्तू कायदा असं करून एक बुद्धिभ्रम डाव्यांनी पसरवलेला होता. पण त्याचं खरं तर मूळ भाषांतर इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचं आवश्यक वस्तू कायदा असंच करता येऊ शकेल. पहिला जो कायदा झालेला आहे आता त्याच्यामध्ये या आवश्यक वस्तू कायद्यामधून शेतमाल वगळलेला आहे. म्हणजे अगदीच शब्दशः सांगायचं तर धान्य, कडधान्य, बटाटे, कांदे, खाद्य तेलबिया आणि बाकीच्या काही अशा शेतमाल त्याच्यातून वगळलेला. त्याच्यामुळे जो पहिला कायदा आहे. दुसरा जो कायदा आहे तो शेतकरी हमी भाव व कृषी सेवा करार म्हणजे थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी सोपं म्हणून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. याच्या बाबतीमध्ये फार प्रचंड असे समज पसरून दिल्या गेलेल्या आहेत. मुळात आपल्याकडे करार, कॉर्पोरेट, कॉन्ट्रॅक्ट असे शब्द आले की सगळे एकदम बावचळून जातात, गडबडतात आणि ह्या सर्वसामान्य लोकांच्या गडबडण्याचा फायदा सगळे डावे विचार करतात आणि सगळे असं सांगतात की ह्या कराराला अन्वये शेतकऱ्याची शेतीच कुणीतरी काढून घेणार आहे. तुम्हाला आठवत असेल तर बरोबर 30 वर्षांपूर्वी डंकेल प्रस्तावाच्या बाबतीमध्ये इतकी टोकाची भाषा केली गेली होती की तुमच्या गायीचं वासरू सुद्धा डंकेल काढून घेणार आहे. त्याच पद्धतीनं आता हा जो दुसरा कायदा तयार केलेला आहे करार, शेतीमालाच्या कराराच्या बाबतीतला तसाच गैरसमज करून दिला गेलेला आहे. मी त्याची थोडक्यात ओळख अशी करून देतो की शेतकरी जेव्हा त्याचा शेतमाल बाजारामध्ये विकायला येतो तेव्हा त्याला काय भाव मिळेल त्यावेळेस जो भाव असेल त्याच्यावरती ते अवलंबून असतं. कित्येकदा तर अशी अतिशय वाईट परिस्थिती झालेली आहे शेतकऱ्याची की शेतकरी आपला माल घेऊन बाजारामध्ये जेव्हा जातो तेव्हा त्याला मिळणारी किंमत इतकी कमी असते की त्यानं जी वाहतुकीचा खर्च केलेला आहे तेवढा पण निघत नाही आणि उलट शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातलेच पैसे द्यायची वेळ येते. त्याला उलटी पट्टी असं म्हणतात. म्हणजे आपणच आपला माल विकायचा आणि त्याची किंमत इतकी बेभाव झालेली असते. म्हणून आता ह्या कृषी करार जे कायदा पास झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या शेतामध्ये जे कुठलं उत्पादन होणार आहे त्याच्यातल्या ज्याच्या बाबतीत म्हणजे असं उदाहरणार्थ की बाबा माझ्या शेतामध्ये तूर आहे, कापूस आहे आणि एखादा व्यापारी किंवा एखादा कुठलाही व्यक्ती फक्त व्यापारी असा शब्द म्हणलं तर त्याचा गैरसमज पसरवतो. अगदी एखादा ग्राहक सुद्धा येऊन मला असं म्हणेल की तुझ्या शेतामध्ये जितकी काही तूर होणार आहे ती तूर गेले काही दिवसातले भाव आणि काय म्हणता येईल आपण सरासरी काढून त्याच्याशी आपण करार करूयात आणि ही तूर जेव्हा केव्हा मी घेऊन जाण्यास तयार आहे. याला म्हणायचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग. याच्यामध्ये कुठेही शेत जमिनीच्या मालकीचा मुद्दा नाही. हा जो गैरसमज पसरवतोय तो मी सुरुवातीला दुरुस्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो करार केला जातोय तो एका पिकापुरताच आहे. त्याच शेतकऱ्याच्या त्याच शेतामध्ये जर बाजूला कापूस लावला असेल तर त्या कापसाचा या कराराशी संबंध नाही. जे तुरीचा करार केला असेल तर तूरच, कापसाचा करार केला असेल तर कापूसच किंवा ज्या कुठल्या शेतमालाचा तुम्ही करार करत असाल त्याच्या खरेदीच्या बाबतीमधला तो करार
ह्याच्यातलाच एक दुसरा मुद्दा जो अत्यंत वादाचा ठरलेला आहे की बाबा ह्याच्यामध्ये जे डिस्प्यूट येईल, समजा त्याने खरेदी केलं आणि खरेदी केल्याप्रमाणे पैसे दिले नाही, तर त्याच्यासाठी कशी यंत्रणा असावी ह्याची पण ह्याच्यामध्ये तरतूद केलेली होती. पण आता शेतकऱ्यांची जी मागणी आहे की हे सगळे जर वाद तयार झाले तर त्याच्यासाठी तुम्ही वेगळा लवाद किंवा जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे न जाता न्यायालयामध्ये जाण्याची आम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही प्रोव्हिजन करा. ती पण तयारी सरकारने दाखवली आहे याच्यावर चर्चा करत असताना. दुसरा हा जो कायदा आहे त्या कायद्याला आपण कृषी करार म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या संदर्भातला कायदा आहे. आणि ढोबळ मानानं हा कायदा जे उत्पादन तुमच्या शेतातून निघणार आहे त्याच्यातल्या ज्याच्या बाबतीमध्ये कायदा आहे, करार केलेला आहे तेवढ्या पुरतच मर्यादित आहे, इतरांच्या पुरतं नाही. तिसरा जो सगळ्यात वादग्रस्त ठरलेला आणि त्याची चर्चा सारखी चालू आहे की तो कायदा आहे की एपीएमसी, ऍग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट कमिटी, म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या. आतापर्यंत असं होतं की शेतकऱ्याला आपला शेतमाल हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच न्यावा लागायचा. ह्याच्याशिवाय कुठली केलेली विक्री म्हणजे शेतमालाची विक्री या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर केलेली अवैध ठरायची. त्याच्यामुळे अपरिहार्यपणे शेतकऱ्याला त्याच ठिकाणी यावं लागायचं आणि त्या व्यवस्थेमध्ये जे काही भाव भेटेल, जी काही व्यवस्था असेल त्याच्या खालीच मान तुपवावी लागत होती. आताचा जो नवीन कायदा केलेला आहे त्याच्यामधून ही कृषी उत्पन्न बाजार समिती अबाधित ठेवून, म्हणजे मी अगदी सुरुवातीलाच हा विषय मांडतो स्पष्टपणे, कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याचं कुठलंही नोंद, कुठलंही प्रोव्हिजन ज्याला आपण म्हणूया या कायद्यामध्ये नाही. जसं एमएसपी मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत म्हणजे करार यामध्ये तो उल्लेख आहे की जे काही शासनाने 23 धान्याचे एमएसपी जाहीर आताही केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल या केलेला नाही. तो विषय पण ह्या कायद्यामध्ये येत नाही. शासनाने ठरवलेले भाव जे असायचे ते असो, तुम्ही ज्या कुठल्या व्यक्तीशी करार केलेला असेल त्या कराराप्रमाणे तुम्हाला तो शेतमाल तुम्हाला विकायचा आहे. आणि आता तिसरा कायदा आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संदर्भामध्ये. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शिवाय शेतकऱ्याला आपला शेतमाल विकता येऊ शकतो. गैरसमज असा पसरवलेला होता आणि ह्या आंदोलनाने सगळ्यात जास्त 2 मुद्द्यावरती भर दिलेला होता की सगळ्यात पहिले एमएसपी, ती खरं तर शासनाने आधीच जाहीर केलेली आहे आणि त्याप्रमाणे खरेदी पण चालू आहे. आणि दुसरा जो मुद्दा होता की कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त केल्या जातील, त्या संपून जातील, त्या नाहीशा होतील, अशी भीती दाखवून हे आंदोलन उभा केलेलं आहे. त्यामुळे तिसरा कायदा आहे तो शेतकऱ्याला त्याचा जो शेतमाल आहे तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर विकण्याचा आहे. म्हणजे ढोबळ मानानं हे जे 3 कायदे आहेत, आवश्यक वस्तू कायदा, त्याच्यातून शेतमाल वगळणे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो शेतमाल तयार होतो त्याच्या भावासंदर्भामध्ये आणि त्या खरेदीच्या संदर्भामध्ये करार करता येणे, आणि तिसरा जो मुद्दा होता की कृषी उत्पन्न समितीच्या आवाराच्या बाहेर शेतमाल विक्रीस परवानगी देणे. ढोबळ मानानं असे हे 3 कायदे आहेत. हे करायची गरज का पडली हे जर समजून घेतलं तर तुम्हाला हे आता आंदोलन का उभं राहिलेलं आहे त्याचा एक अंदाज येऊ शकेल. एक मुद्दा वारंवार विरोधकांकडून म्हणण्याच्या पेक्षा याच्यावरती आक्षेप घेणाऱ्यांकडून समोर येत होता, तो म्हणजे की चर्चा केली नाही. चर्चा केली नाही म्हणणारे इतके ढोंगी आहेत, म्हणजे बौद्धिक दृष्ट्या ते अतिशय म्हणजे काय म्हणते भ्रष्टाचारच करत आहेत असा आरोप आम्ही नेहमी करतो. 1980 पासून शरद जोशींनी शेतकरी संघटनेचं जे आंदोलन केलं तेव्हापासून शेतमालाचा उत्पादन खर्च, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव भेटला पाहिजे अशी 1980 ची घोषणा आहे. इतकंच नाही, वारंवार कापूस असो तेव्हाची जी सगळी आंदोलन होती, ऊसाचं सुद्धा नंतरचं झालेलं आंदोलन असो, वारंवार कुठल्याही शेतमालाचा उत्पादन खर्च कसा काढला जातो, त्याला भाव कसा मिळतो आणि हे करत असताना अशास्त्रीय पद्धत कशी अवलंबली जाते हे वारंवार 1980 पासून नुसते भाषण करून नाही, लेखी स्वरूपामध्ये तेव्हाचं सगळं शेतकरी नेत्यांचं विशेषतः शरद जोशींचं लिखाण पाहिलं तर हा मुद्दा समोर येतो. 1990 ला जेव्हा जागतिकीकरणाची सुरुवात झाली आणि डंकेल प्रस्तावावरती सह्या करत असताना बाकीचं क्षेत्र आपण खुलं करतो पण शेती आपण खुली करत नाही आणि शेती खुली न केल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान होतं असं आकडेवारीसह शरद जोशींनी दाखवून दिलं, इतरांनी पण दाखवून दिलं. शेती विषयक जे अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी सारखे आता काम करतायत त्यांनी आकडे पण समोर ठेवले. सुरजित भल्लांचा तर इंडियन एक्सप्रेस मध्ये आता 12 तारखेलाच लेख आलेला आहे की ज्यांना तुम्ही एमएसपी दिलेली आहे, ज्यांची खासगी खरेदी म्हणजे शासकीय खरेदी प्रोक्युरमेंट ज्याला म्हणतो आपण, रेशनिंग साठीची खरेदी चालू आहे, या सगळ्याला मिळालेले भाव
आणि त्या तुलनेमध्ये खुल्या बाजारामध्ये असलेले भाव किंवा ज्या राज्यामध्ये एमएसपीचा कायदा करून तुम्ही खरेदी केली, पंजाब आणि हरियाणा, आणि त्याच्याशिवाय उरलेल्या भारतातले त्या उत्पादनाच्या बाबतीतले भाव असो की त्यांचा वाढीचा वेग असो, सगळ्याच गोष्टी कशा उजव्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा जो सगळ्यात पहिले आक्षेपाचा मुद्दा येतो की चर्चा झाली नाही, हे अतिशय खोटं आहे. 1980 पासून शेतमालाच्या उत्पादनाच्या बाबतीत, शेतीच्या बाजारपेठेच्या बाबतीत आणि भाव काय असावे त्याच्या बाबतीत अतिशय सांगोपांग अशी अर्थशास्त्रीय चर्चा झालेली आहे. प्रणव मुखर्जी तेव्हा व्यापार मंत्री होते, परराष्ट्र मंत्री आणि व्यापार मंत्री, आणि सगळ्यांनी तेव्हा डंकेल प्रस्तावावरती सह्या करताना हे कबूल करून दिलेलं होतं की जागतिक पातळीवरती तोपर्यंत जे जे काही भाव राहिले शेतमालाचे त्याच्यापेक्षा उणे 72% इतकी प्रचंड प्रमाणामध्ये आम्ही भाव कमी ठेवले. म्हणजे ज्या गोष्टीला 100 रुपये भेटायला पाहिजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत, त्या शेतमालाला भारतामध्ये जेमतेम 28 रुपये भेटत होते. म्हणजे शेताची लूट आम्ही अधिकृतरित्या केली असं प्रत्यक्षपणे या आपल्या भारतीय सरकारने डंकेल प्रस्तावावरती सह्या करताना कबूल केलेलं आहे. त्याच्यामुळे आज जी बोंब करतायत चर्चा झाली नाही, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की 1992-93 ला 90च्या दरम्यान आपण जेव्हा डंकेल प्रस्ताव स्वीकारला तेव्हा चर्चा काय झाली होती ना. इतकंच नाही, 1990 ला शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान असताना ही एक टास्क फोर्स नेमला गेला शेतीविषयी, कृषी कार्यबल. इतकंच, त्याच्यानंतर 2000 साली अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना तेव्हा पण ही समिती नेमल्या गेली. त्याचाही अहवाल शासकीय पातळीवरती उपलब्ध आहे. स्वामीनाथन आयोग त्यांचाही अहवाल उपलब्ध आहे. अशोक गुलाटींनी निदर्शनास आणून दिलं की 2003 पासून प्रत्यक्ष सरकारच्या आपण म्हणूयात सचिव पातळीवरती टेबलावरती या सगळ्या सूचना ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत. आणि हे कृषी विषयक कायदे कसे करता येऊ शकतील, त्याच्या बाबतीत काय करता येऊ शकेल, परिवर्तन, रिफॉर्म्स आपण म्हणूया, ह्याची चर्चा झालेली आहे. इतकंच नाही, त्याच्यावरती विविध राज्यांनी, जसं मॉडेल ऍक्ट मनमोहन सिंग पंतप्रधान असताना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय बदल करायला पाहिजे ह्याच्या बाबतीतला कायदा झालेला आहे. म्हणजे ह्याच्या बाबतीतली चर्चा पण झालेली आहे पूर्णपणे. महाराष्ट्रानं सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या बदलाच्या बाबतीमध्ये पण नियम केलेले आहेत आणि ते अंमलामध्ये पण आणलेले आहेत. त्याच्यामुळे पहिला मुद्दा पूर्णपणे खोडून काढता येतो की चर्चा झाली नाही. 1980 पासून शेतमालाचं उत्पादन आणि शेतमालाची बाजारपेठ ह्याची नीट, व्यवस्थित, सविस्तर चर्चा झालेली आहे. दुसरी गोष्ट, जे लोक आज या मंडींचं समर्थन करतात, म्हणजे हे मुद्दे चर्चेच्या आधी लक्षात घ्या म्हणून मी समोर ठेवतो आहे की 3 कृषी विषयक कायदे आहेत की ज्याच्यामध्ये आवश्यक वस्तू कायदा, कृषी विषयक करार आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर शेतमाल विकणे. त्याच्यानंतर ह्याच्यावरचे आक्षेप काय होते की चर्चा झाली नाही, तर चर्चा झालेली आहे. दुसरा आक्षेप असा होता की तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त कराल, तसं कुठलंही काही प्रोव्हिजन या कायद्यामध्ये नाही. एमएसपी मिळणार नाही, एमएसपीच्या बाबतीमध्ये मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किमतीच्या बाबतीमध्ये कुठलाही संभ्रम शासनाने स्वतः याच्यामध्ये गृहमंत्री असो, कृषी मंत्री असो, त्याच्यानंतर पंतप्रधान असो, या सगळ्यांनी वारंवार जाहीर केलेलं आहे की याच्यामध्ये कुठेही एमएसपी ला धक्का आलेला नाही. ही चर्चाच का मुळात सुरू होती तुम्ही लक्षात घ्या की आधीपासून 1980 पासून शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याची गोष्ट बोलते आहे. म्हणजे तुम्ही हस्तक्षेप करू नका, ज्या ज्या ठिकाणी सरकारी हस्तक्षेप आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यावरती अन्याय होतो हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे. इतर क्षेत्रामध्ये जेव्हा जेव्हा खासगी आणि स्पर्धात्मक अशी बाजारपेठ तयार होती आणि त्याचा फायदा ग्राहकांना होतो, उत्पादकांनाही होतो. ह्याच्या नेमकं उलट ज्या ज्या ठिकाणी सरकारी हस्तक्षेप असतो त्या ठिकाणी ती बाजारपेठ आकुंचन पावते किंवा ज्याला आपण म्हणतो की साठलेलं पाणी हे सडतं आणि त्या ठिकाणी दुर्गंधी पसरते. त्याच पद्धतीने सरकारी हस्तक्षेप ज्या ज्या बाजारपेठीमध्ये झाला ती बाजारपेठ नासून गेली. म्हणून शेतीची बाजारपेठ तुम्ही खुली करा. ज्यांना कोणाला, जे तुम्ही सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये पण उदाहरण सांगितलं होतं जिल्हा परिषदच्या शाळेचं, शासकीय शाळेचं, तुम्ही ते ठेवा ना. त्याच्या बाबतीमध्ये निदान ह्या विधेयकामध्ये आता झालेल्या कायद्यामध्ये तरी कुठे वाद नाही, कुठेही संदिग्धता ठेवलेली नाही. पण स्पर्धात्मकरित्या बाहेर तुम्हाला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे आणि चांगला भाव भेटला पाहिजे. त्याच्यामुळे, आणि हे कशामुळे झालं की पार अगदी नेहरूंच्या काळापासून नेहरूंचं जे समाजवादी आर्थिक नियोजनांचं धोरण होतं, मी शब्द नीट वापरतो आहे आणि सगळ्या टीकाकारांनी सुद्धा ह्या शब्दांच्या प्रमाणे उत्तर द्यावं, समाजवादाचं आर्थिक नियोजनाचं धोरण, ह्या आर्थिक नियोजनाच्या धोरणाचा सगळ्यात मोठा बळी हा शेतकरी आहे.
शेतमालाचे भाव कायमस्वरूपी कमी ठेवणे की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना आपण ते फुकटात किंवा कमी ह्याच्यामध्ये उपलब्ध करून देतो आहोत, असं एक समाजवादी ते स्वप्न जे होतं नेहरूंचं. जसं इंग्रजांच्या काळामध्ये दादाभाई नौरोजींनी हा मुद्दा मांडलेला होता की कापसाचे भाव कमी का ठेवायचे, पडलेले का ठेवायचे, तर कच्चा माल असलेला हा कापूस आम्हाला इंग्लंडमध्ये न्यायचा आहे, मँचेस्टरला, त्याचा कापड तयार करायचे, नंतर ते इथं आणून विकायचा आहे. आपल्या सोयीसाठी कच्चा माल हा स्वस्त उपलब्ध असणे ते फायद्याचं होतं. त्याच पद्धतीने स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा हेच इंग्रजांचं धोरण. म्हणून शेतकरी चळवळीमध्ये शरद जोशींनी जो शब्द वापरलेला होता की गोरा इंग्रज गेला आणि नेहरूंच्या रूपाने काळा इंग्रज आला. ह्या काळ्या इंग्रजांनी शेतमालाच्या भावाचं शोषण केलं. हे दोन मध्ये फरक आहे. हे सगळे कायदे म्हणजे हे कायदे आणण्याची गरज का भासली, तर तुम्हाला बाकीच्या ठिकाणी स्पर्धात्मक बाजार असतो, तो तुम्ही केला, त्याचे फायदे मिळवले, पण शेतीच्या मात्र ही गोष्ट नेमकी नाकारली. कारण तुम्हाला इंडिया आणि भारत अशी जी विभागणी शरद जोशींनी केलेली होती की भारत हा कृषी प्रधान आहे, भारत हा कमाल तयार करतो आहे आणि ह्या कच्च्या मालाचं शोषण केलं जातं आणि त्याच्यातून तयार केलेला पक्का माल जो आहे तो इंडियामध्ये, त्याच्यावरती प्रक्रिया होते ती इंडियामध्ये, त्याला त्या सोयीस्कर ते पाहिजे आहे. म्हणून तेव्हा त्याच्यावर अन्याय करण्याच्यासाठी म्हणून असे काही नियम केले गेलेले होते आणि त्याच्यातून आता सुटका मिळवण्यासाठी म्हणून जुने जे नेहरूंच्या आर्थिक नियोजनाचं जे धोरण होतं त्याच्यापासून सुटका मिळवून देण्यासाठी म्हणून हे 3 कृषी विधेयक आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या बाबतीतले जे 3 अतिशय काळे कायदे अजून सुद्धा अस्तित्वात आहेत की त्यातला पहिला कायदा जो आहे की जमीन अधिग्रहण कायदा. तुमची शहरातली एखादी एनए केलेली जमीन असेल तर ती शासन अधिग्रहित करू शकत नाही तुमच्या परवानगीशिवाय. पण त्याच तुमची स्वतःची शेत जमीन असेल तर तुमच्या परवानगीच्या शिवाय सरकारला ती अधिग्रहित करण्याचा अधिकार आहे. तिला किंमत काय भेटावी याच्यासाठी फार तर तुम्ही न्यायालयात जाऊन भांडण करू शकता, पण मी माझी जमीन देणार नाही किंवा मला विचारलेलं नाही यासाठी कुठलंही म्हणजे तुमच्या जमिनीचा अधिकारच काढून घेतला. 9व्या शेड्यूल मध्ये भारताचं पहिली निवडणूक झाली 52ला, त्याच्या आधी झालेले बदल आहेत हे, म्हणजे लोकनियुक्त सरकारने केलेले बदल नाहीयेत. आता जे हुकुमशाही आणि बाकीच्या आली म्हणतात ते नेहरूच्या ह्या हुकुमशाहीच्या बद्दल चकार शब्द काढत नाहीत. शेतकऱ्यावरती पहिला अन्याय शेतकऱ्याचा जमिनीवरचा अधिकारच काढून घेतला. शेड्यूल 9 घटनेचं परिशिष्ट 9. दुसरा जो कायदा आहे आता ह्या नवीन कायद्याने त्याच्यामध्ये थोडस तरी त्याला रिलॅक्स म्हणूयात आपण की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, आवश्यक वस्तू कायदा, त्याच्यामध्ये सगळा शेतमाल घातल्यामुळे कधीही आम्ही पिकवलेलं जे धान्य आहे त्याच्या बाबतीमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकतं आणि त्या हस्तक्षेपामुळे हे भाव पडलेले राहत होते. तिसरा जो ह्याच्यामधल्या अडचणीची गोष्ट आहे की लँड होल्डिंग, जमीन किती असावी. शेतकरी हा मोठा शेतकरी बागायतदार आहे म्हणून तुम्ही एका माणसाच्या नावाखाली अधिकाराच्या खाली जमीन किती असावी असा कायदा केला, सिलिंगचा ऍक्ट त्याला असं म्हणतात. त्याचा तोटा असा झाला की जमिनीचे तुकडे तुकडे होत आज अशी परिस्थिती आहे संपूर्ण भारतामध्ये सरासरी लँड होल्डिंग जे आहे ते फक्त 2 एकर किंवा 2 एकर पेक्षाही कमी उरलेलं आहे. म्हणजे 1 हेक्टर 2.5 एकरचं 1 हेक्टर होतो, तर 1 हेक्टर पण जमीन नाही. एकीकडं परदेशामध्ये विशेषतः अमेरिकामध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये किंवा दक्षिण लॅटिन अमेरिका म्हणतात त्याच्यामध्ये हजारो एकर जमिनीचे मालक असतात. ते हेलिकॉप्टर मधून पाहणी करतात, पूर्ण यांत्रिक शेती करणार आणि त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आमचा 2 एकरवाला फाटका शेतकरी उभा असतो. त्याचं मूळ कारण लँड होल्डिंग सिलिंगचा ऍक्ट. म्हणजे हे जे 3 कायदे आहेत आता नवीन झालेल्या कायद्यांमधून फक्त एका कायद्यातून थोडीशी सुटका मिळालेली आहे, ती म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट. दुसरं जे मागणी केली होती शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये की शेतकऱ्याला बाजाराचं स्वातंत्र्य असावं. शेतकऱ्यांना आपला माल कुठे विकावा, देशांतर्गतच नाही देशाच्या बाहेर सुद्धा. आता या नवीन कायद्यामध्ये जे करार शेती आहे आणि एपीएमसी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर तुम्ही विकू शकता असा एक दिलासा इतक्या वर्षानंतर सरकारने दिलेला आहे. शेतकऱ्यांची पुढची मागणी अशी आहे कायमस्वरूपी इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट हा पूर्णपणे खारिज करण्यात यावा. दुसरा जो मुद्दा, शेतकऱ्याला बाजाराचं स्वातंत्र्य मिळावं, म्हणजे शेतकरी आपला माल कुठेही विकू शकतो, परदेशात सुद्धा विकू शकतो. आता कांद्याला निर्यात बंदी आणून कांद्याचे भाव पाडले जातात. हा शेतकरी स्वातंत्र्यावर घातलेला घाला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला बाजाराचं स्वातंत्र्य पाहिजे. शेतकरी विरोधी कायदे पूर्णपणे खारिज करा, पहिला मुद्दा. शेतकऱ्याला बाजाराचं स्वातंत्र्य द्या, इतर तुम्ही उत्पादकांना देता तितकंच.
म्हणजे बाकीच्या कुठल्याही उत्पादनाला आपला माल परदेशामध्ये विकायचा असेल तर सरकार त्याला जाणीवपूर्वक प्रोत्साहन देतं, सबसिडी देतं, त्याचं कौतुक करतं आणि यांनी परदेशामध्ये आपल्या कंपनीची उलाढाल वाढवली म्हणून त्यांचे सत्कार होतात, त्यांना उद्योगरत्न पुरस्कार मिळतात. ह्याच्या नेमकं उलट जो शेतकरी आपला शेतमाल बाहेर विकू पाहतो आणि देशाला परकीय चलन मिळवून देऊ पाहतो त्याच्या गळ्याशी फास सरकारने लावलेला आहे. त्याच्यामुळे अजूनही ही गरज आहे की शेतकऱ्याला पूर्णपणे बाजारपेठेचं स्वातंत्र्य अबाधित करण्यात यावं. आणि शेवटचा जो मुद्दा होता की ज्याची चर्चा आपल्याला या कायद्यांच्या पार्श्वभूमीवरती करावी लागणार आहे ती म्हणजे शेतकऱ्याला आम्ही तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य देतो आहोत. सगळ्यात मोठी अडचण ही आहे की बीटी कॉटन जेव्हा 2002 साली पहिल्यांदा आलं तेव्हा पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी जी चोरून लागवड केली, त्यांनी तशी लागवड केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि काही दिवसाच्या नंतर सरकारला अपरिहार्यपणे मान्य करावं लागलं की बीटी कॉटन वापरायची परवानगी दिल्याच्या शिवाय कापसाचं उत्पादन वाढणार नाही. आणि कापसाचं जर उत्पादन वाढणार नाही तर भारत कापसाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण होणार नाही. इतकंच नाही, जगातला 1 नंबरचा उत्पादक देश भारत बनला केव्हा? कापसाच्या बाबतीमध्ये की तुम्ही जेव्हा बीटी कॉटनला परवानगी दिली तेव्हा. तसंच जेनेटिकली मॉडिफाईड बियाणं जीएम बियाणं पण शेतकऱ्याला हवं आहे. म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्याला हवं आहे. ही 3 सूत्री शेतकरी प्रश्नाच्या बाबतीमध्ये मांडली गेलेली होती शरद जोशींनी आणि त्या शेतकरी चळवळींनी. आणि आज जे चर्चा केली नाही म्हणतात त्यांनी लक्षात घ्यावं की ही आत्ताची मागणी नाहीये, 40 वर्षापासूनची ही मागणी आहे की शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य द्या, शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य द्या आणि शेतकरी विरोधी कायदे बरखास्त करा. आजचे जे 3 कायदे आहेत ह्याच्यावरती आक्षेप घेणारे, आता लक्षात घ्या की जो सगळ्यात अजून एक मोठा आक्षेप समोर येतो की पंजाब मधले शेतकरी का आंदोलन करत आहे. पंजाब मधले, आता आपण हे सगळा मोठा विषय मी तुमच्या समोर मांडला आणि आता नेमकं फक्त ह्या आंदोलनापुरते काही मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. पहिला मुद्दा आहे एमएसपीचा, मिनिमम सपोर्ट प्राइस, किमान आधारभूत किंमत. शासन 23 शेतमालाला एमएसपी जाहीर करतं. त्याच्यामध्ये धान्य आहे शेतमालामध्ये सुद्धा, बाकीचे फळं भाजीपाला आणि दूध नाही. किंवा शेतीपूरक जी उत्पादनं आहेत म्हणजे अंडे आहेत, कोंबड्या आहेत, शेळ्या आहेत, या सगळ्याच्या बाबतीमध्ये शासन काहीच म्हणत नाही, काहीच बोलत नाही. फक्त 23 धान्यांच्या बाबतीमध्ये शासन एमएसपी जाहीर करतं. त्याच्यामध्ये ही 3 प्रमुख आहेत, त्याच्यामध्ये गहू आहे, त्याच्यामध्ये तांदूळ आहे आणि डाळी आहे. ह्याच्यातही फक्त 2चीच खरेदी शासन करतं. म्हणजे आता जो चर्चेचा मुद्दा आहे तो सगळ्या शेतमालाला बाजूला ठेवून फक्त शासन ज्या शेतमालाची एमएसपी प्रमाणे प्रोक्युरमेंट त्याला म्हणतात, शब्द इंग्रजीतला प्रोक्युरमेंट आहे किंवा मराठीमध्ये अधिग्रहण आपण असं म्हणूया, आणि ती ठरलेल्या भावाप्रमाणे. आणि हे कुठलं करतं तर पंजाब मधलं करतं. फक्त पंजाब, हरियाणा, तेलंगणाचा काही भाग आणि महाराष्ट्रातले जे गडचिरोली आणि ते जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी तांदूळ, त्याला धान म्हणतात, त्या भागामध्ये एमएसपी प्रमाणे ह्यांची एमएसपी जाहीर होते आणि पिकवलेला दाना सरकारने खरेदी करावा असा अपेक्षित आहे. प्रत्यक्षात सरकार तेही करत नाही. एकूण जो हा गहू आणि तांदूळ पिकतो त्याच्यातला फक्त 6% इतका गहू आणि तांदूळ सरकार एमएसपी मुळे याच्यामध्ये खरेदी करतं. पंजाबचे शेतकरी आता आंदोलन करत आहेत कारण त्यांना सगळ्यात जास्त संरक्षण भेटलेलं आहे. एमएसपी प्रमाणे खरेदीची कवच कुंडल त्यांना लाभलेली आहे आणि ही कवच कुंडल आता निघून जातील ह्या भीतीमुळे ते आंदोलन करत आहेत. वस्तुतः सरकारची रॅशनिंगची जेवढी गरज आहे, म्हणजे त्याला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI यांची जी गोदाम आहे, त्यांची जी कपॅसिटी आहे, एकूण क्षमता आहे, एकूण गहू आणि तांदळाच्या उत्पादनाच्या फक्त 6% इतकी सरकारची क्षमता आहे. रेशनिंगसाठी जेवढी मागणी आलेली आहे विविध राज्यांमधून त्याप्रमाणे FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया खरेदी करतं आणि हे प्रमाण एकूण उत्पादनाच्या फक्त 6% आहे. म्हणजे आताच्या आंदोलकांनी म्हणल्याप्रमाणे एमएसपी प्रमाणे खरेदी करायची म्हणलं तरीही फक्त 6% गहू तांदूळाची खरेदी होते. उरलेला 94% माल हा खाजगी बाजारातच विकावा लागतो, इच्छा असो किंवा नसो, कारण की सरकारची तेवढी क्षमता नाही आणि गरज पण नाही. गरजेप्रमाणे एखादं धान्य सरकार काही विशिष्ट नियम करून कायदे करून शेतकऱ्याकडून खरेदी करत असेल तर आपण एक वेळ सर्वसामान्य लोकांना जगवायचं म्हणून समजू तरी शकतो. म्हणजे त्याच्यावरती बाकीचा वैचारिक वादविवाद किती असो की रेशनिंगसाठी म्हणून आपल्याला काही एक धान्य खरेदी करायचं आहे आणि त्याची विशिष्ट किंमत ठरवलेली आहे, ती परवडो किंवा न परवडो, म्हणजे एकीकडून सरकारला परवडो न परवडो किंवा शेतकऱ्याला परवडो न परवडो.
पण जर एक्सेस अतिरिक्त धान्य उत्पादन झालं तर करायचं काय? सरकारची जी म्हणजे एकूण गरज आहे, क्षमता जी आहे ती 6% असताना जास्त झालेल्या 94% मालाची खरेदी शासनाने का करायची, याचं कुणी वैचारिक उत्तर द्यावं. आणि हे एमएसपीचं संरक्षण हे फक्त ठराविक शेतकऱ्यांनाच का आहे? उद्या गहू आणि तांदूळाची व्याप्ती सुरजित बल्लांनी जी दिलेली आकडेवारी आहे, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारे असे आकडे आहेत. 2004 ते 2018 या कालखंडामध्ये, म्हणजे या पूर्ण काय म्हणता येईल तुम्हाला 14 वर्षाच्या कालखंडामध्ये पंजाब आणि हरियाणामध्ये जी वाढ झाली, त्याच्यामध्ये आपण ह्याची म्हणजे तांदळाच्या उत्पादनाची वाढ फक्त 2% आहे. आणि उर्वरित भारतात ज्या ठिकाणी हेच उत्पादन घेतलं तर तांदूळच, म्हणजे लक्षात घ्या बुद्धिभ्रम कसा केला पंजाबच्या शेतकऱ्यांनी. पंजाबमध्ये जो तांदूळ पिकला त्याचं प्रमाण वाढीचा जो वेग आहे तो 2% राहिलेला आहे. आणि पंजाबच्या बाहेर, इथं पंजाब आणि हरियाणा दोन्ही एकत्र, आणि पंजाब हरियाणाच्या बाहेर म्हणजे उत्तर प्रदेश त्याच्यामध्ये दिलेले, आंध्र प्रदेश दिलेले, आसाम, बिहार, या सगळ्या ठिकाणी जो तांदूळ पिकला त्याच्या वाढीचा वेग आहे 3.7%. तसंच त्यांनी दुसरा आकडा दिलेला आहे गव्हाच्या बाबतीमध्ये. पंजाब आणि हरियाणामध्ये जेवढे गहू पिकला तो वाढीची त्याची गती होती 2.1%. आणि पंजाबच्या बाहेर ज्या राज्यांनी आता नवीन तांदूळ म्हणजे गहू घ्यायला सुरुवात केली त्यांच्या वाढीचा वेग होता 4.4%. तिसरा जो मुद्दा आहे डाळींचा, खरं तर प्रत्यक्षात डाळीची खरेदी शासन करत नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याकडे 2016-17 डाळीचे भाव खूप वाढले होते आणि नंतर मग पुढच्या वर्षी डाळ खूप झाली आणि सगळ्यांची ओरड झाली, त्याच्यानंतर मग ती डाळ शासनाने खरेदी केली. त्याचा पण वेग पंजाब आणि हरियाणामध्ये 3.4% राहिलेला होता या 14 वर्षामध्ये, आणि उरलेल्या भारतामध्ये 7.4% इतका डाळीच्या वाढीचा वेग राहिलेला आहे. बरं, असं नाही की एकूण त्या 14 वर्षातले हे आकडे गोळा केलेले आहेत. 2011 ते 2018 त्या 7 वर्षामध्ये प्रत्येक वर्षी वाढ किती झाली याचं प्रमाण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा पंजाब आणि हरियाणा मागे आहेत. तांदळाच्या बाबतीमध्ये इतकं सगळं संरक्षण देऊन सुद्धा पंजाब हरियाणात झालेली वाढ फक्त 2.5% आहे. आणि उर्वरित भारतामध्ये ज्यांना या खरेदीचं संरक्षण भेटलेलं नव्हतं त्यांची वाढ 3.5% आहे. गव्हाच्या बाबतीमध्ये 1.5% वाढ आहे प्रत्येक वर्षी पंजाब आणि हरियाणाने दाखवलेली, आणि इतर सगळ्या भारतामध्ये 4.5%. डाळीच्या बाबतीत तर उणे आहे, वाढ तर झालेलीच नाही, की डाळीचं क्षेत्र घटलेलं आहे पंजाब आणि हरियाणा टक्के, उणे 0.4% आणि बाकीच्या भारतामध्ये 5.7%. हे तज्ञांनी दिलेले प्रत्यक्ष शासकीय पातळीवरती उपलब्ध असलेले आकडे आहेत. आणि हे काही अशी गोष्ट नाही की 2014च्या नंतर म्हणजे मोदी गव्हर्नमेंट आल्याच्या नंतर काही झालं असं नाहीये. हे तर पार 2004 पासूनचे आकडे आहेत. म्हणजे ज्यांना तुम्ही संरक्षण दिलं, म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणजे कवच कुंडल दिली, त्यांनी सुद्धा त्या पातळीवरची लढाई यशस्वीपणे लढली नाही. आणि ह्याच्या नेमकं पंजाब हरियाणाच्या बाहेरचे जी शेतकरी आहेत त्यांनी गहू आणि तांदूळाच्या बाबतीमध्ये वाढही करून दाखवली, सातत्यानं ती वाढ करून दाखवली. आता एक प्रश्न असा होतो की एमएसपी प्रमाणे शासनाला जर खरेदी करायची असेल तर पंजाब आणि हरियाणातल्याच गव्हाची का करायची? जर गहू तुम्हाला बाहेर उपलब्ध असेल पंजाब हरियाणाच्या शिवाय, तांदूळ तुम्हाला बाहेर उपलब्ध असेल तर त्याची खरेदी का नाही करायची? ह्याचं उत्तर हे आंदोलक शेतकरी देत नाही. अजून एक गंभीर मुद्दा पर्यावरणवाद्यांच्या निमित्तानं समोर येतो की हे जे पिकं आहेत ती पाण्यावरची पिकं आहेत. गहू आणि तांदूळ ही पाण्यावरची पिकं आहेत. आणि आपण महाराष्ट्राचा विचार केला तर साखर पाण्यावरची पिकं आहेत. त्यांना तुम्ही संरक्षण देता, त्यांची खरेदी करता, त्यांची एमएसपी जाहीर करता. साखरेच्या बाबतीमध्ये तुम्ही सहकारी साखर कारखाने काढता आणि इतकं झाल्याच्या नंतर ते उत्पादन अतिरिक्त होतं. म्हणजे एकीकडे पर्यावरणवादी असं म्हणणार की ही पिकं पाणी खातात, आणि तुम्ही जेव्हा तांदूळ निर्यात करता म्हणजे तांदूळ निर्यात करत नसून तुम्ही पाणी निर्यात करत आहात. अशोक गुलाटीचं हे वाक्य आहे अतिशय प्रसिद्ध असं. मग अशांना म्हणजे प्रोटेक्शन कवच कुंडला द्यायची कशामुळे, संरक्षण करायचं कशामुळे ह्या पिकांचं? गहू आणि तांदूळ जास्तीचं उत्पादन होत असेल तर ह्याच्यासाठीची सरकारी खरेदी करायचीच कशासाठी? यांना संरक्षण का द्यायचं? सरकारला जेवढा बफर स्टॉक इतकी मागणी आहे ती जर साठवून ठेवायची असेल तर खुल्या बाजारातून सरकारने ती खरेदी करावी. ज्याचं उत्पादन झालं नाही अशा डाळी आणि तेलबियांच्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज असताना गहू आणि तांदूळ आणि आपल्याकडे म्हणाल तर साखर यांना प्रोत्साहन का द्यायचं? याचं एक तर उत्पादन जास्तीचं होऊन बसलेलं आहे, त्याचा त्रास झालेला आहे,
सरकारी यंत्रणेवरती त्याचा लोड आलेला आहे आणि इतकं करून पर्यावरणामध्ये म्हणतात त्याप्रमाणे यांनी पाणी खाल्लेलं आहे. ह्याच्या नेमकं उलट आमच्याकडे जर डाळीचा विचार केला तर तो कोरडवाहू मध्ये डाळ होती, कापूस कोरडवाहू मध्ये होतो, तेलबियामध्ये सोयाबीन सारखं पीक कोरडवाहू मध्ये होतं. कोरडवाहू पिकांना तुम्ही संरक्षण देत नाही. कोरडवाहू पिकांची आम्ही चळवळीच्या भाषेमध्ये म्हणतो तशी माती करता आणि त्याच्या नेमकं उलट तुम्ही ह्या पाण्यावरच्या पिकांचे कौतुक करता. म्हणजे आता ही चर्चा करत असताना ह्याला पाठिंबा देणाऱ्यांनी ह्या दोन गोष्टीचं उत्तर द्यावं की सरकारला गरज नसताना रेशनिंगची जितकी मागणी त्यापेक्षा जास्त जेव्हा याचं उत्पादन होतं तेव्हा ती जबाबदारी सरकारची कशी काय असू शकते. जी पिकं पाण्यावरची आहेत त्यांची गरज नसताना जास्त उत्पादन घेऊन तिकडून पाण्याची नासाडी करायची, इकडे प्रत्यक्ष उत्पादकतेचा पण वाट लावायची आणि सरकारी पैसा आणि त्याच्या निमित्तानं होणारा भ्रष्टाचार या सगळ्याला प्रोत्साहन द्यायची, याची गरज काय आहे. आणि तिसरा जो मुद्दा आता ह्याच्यावरती सगळ्यांनी याचं उपाय का म्हणून पंजाब हरियाणामधूनच खरेदी करायची. तुम्हाला MSP प्रमाणे धान्य खरेदी करायचं आहे, सरकारी यंत्रणेसाठी संपूर्ण भारतासाठी खुलं टेंडर असावं आणि इतक्या किमतीनं आम्हाला ह्याची गरज आहे आणि आम्ही इतकी खरेदी करू शासनाने सांगावं. ज्या शेतकऱ्याला शक्य आहे तो शेतकरी संपूर्ण भारतामधून उत्पादन घेऊन देईल. पण तसं न करता फक्त म्हणजे काय झालेलं आहे की काही काळात कित्येक वर्षांपासून एका विशिष्ट भागातल्या शेतकऱ्यांचे लाड केले गेले. ही अर्थात डाव्यांची भाषा आहे, पण आपण त्यांच्यावरतीच ती उलटूयात की हे लाड जे केले गेले ते का केले याचं आता उत्तर द्या. आजचा शेतकरी जो पेटून उठलेला आहे पंजाबचा शेतकरी नाहीये. ह्या व्यवस्थेमधले जे भ्रष्ट जे सगळे जे लोक आहेत त्याचे जे ज्यांना फायदा मिळाला ते सगळे लोक हे रस्त्यावर उतरलेले आहेत. कारण की आता आपल्या थोड्याशा गावठी भाषेत बोलायचं तर ह्यांची दुकानदारी बंद होते आहे. एकदा स्पर्धा झाल्याच्या नंतर यांना माहिती आहे की गहू आणि तांदळाचीच खरेदी जर खुली झाली तर भारतातल्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात चांगला प्रतीचा गहू आणि तांदूळ शासनाला खरेदी करता येईल. यांच्याकडे जो म्हणजे यांना जी आळशी सवय लागलेली आहे या सगळ्या तज्ञांनी अगदी तिथल्या मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचं पण वाक्य आहे की पंजाबच्या शेतकऱ्यांनी गहू आणि तांदूळाच्या शिवाय दुसरीकडे वळलं पाहिजे. शरद पवार यांनी सुद्धा महाराष्ट्रामध्ये असं वक्तव्य केलं होतं की आता साखर कारखाने न काढता इतर शेती उत्पादनावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या ज्यांचे जुन्या व्यवस्थेतले लाभार्थी होते हे मूळ शेतकरी नाहीत. अजून एक जो शेवटचा मुद्दा गंभीर असा आहे की ही सगळी पंजाब आणि हरियाणा मधली गहू आणि तांदळाची खरेदी प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडून होत नाही. ही आडत्या दलाल आणि व्यापाऱ्यांच्या माध्यमातून होते. शासन शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करत नाही. हे सगळे पैसे ह्या आडत्यांच्या खात्यावरती जमा होतात. मागच्या वर्षी जितकी गहू आणि तांदळाची खरेदी झाली त्याचे 1150 कोटी रुपये अजूनही वाटप केलेले नाहीत, सरकारकडून मिळाले. सरकारकडून जेवढी खरेदी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामांमध्ये साठी केल्या जाते त्या सगळ्याचे पैसे सरकारने चुकवले. पण ह्या आडत्या दलालांनी अजूनही पंजाब हरियाणातल्या शेतकऱ्याला 1150 कोटी रुपये दिलेले नाहीत. त्यांना मिळालेलं कमिशन वेगळं. म्हणजे आज जे आंदोलन करतायत त्यांनी याचं उत्तर द्यावं. उद्या सरकारने असं ठरवलं की सरकारी यंत्रणेसाठी म्हणजे रेशनिंगसाठी आपल्याला खरेदी करायची आहे तर ते खुलं टेंडर काढून सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून भारतभरच्या खरेदी केली आणि जर त्यांच्या सरळ खात्यामध्ये पैसे जमा केले त्याच्यामध्ये सरकारचा पण फायदा होईल, शेतकऱ्यांचा पण फायदा होईल. आजची जी व्यवस्था आहे ती शेतकऱ्यांना फायदा पोहोचवत नाही. या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुधारणा व्हाव्यात असं जे आज म्हणतात ते ह्याचं उत्तर देत नाही की 2006 लाच मॉडेल ऍक्ट पास झालेला आहे. या मॉडेल ऍक्ट मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुधारणा कराव्यात. म्हणजे जो माल आलेला आहे त्याचं मोजमाप नीट व्हावं, त्याची साठवणूक करण्यासाठी शीतगृह उभी करावीत, शेतमालाच्या वाहतुकीसाठी कोल्ड स्टोरेज व्हॅन ज्याला म्हणतात त्या कराव्यात. त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरामध्ये शेतकऱ्यांना सगळी व्यवस्था उपलब्ध असावी. या मालाची प्रतवारी म्हणजे चांगला कुठल्या साफसूफ व्हावं हे काहीच झालेलं नाहीये ना इतक्या वर्षांमध्ये. किंवा मॉडेल ऍक्ट पास झाल्याच्या 2006 पासून म्हटलं 14 वर्ष गेली ना. ही 14 वर्ष तुम्हाला दिलेली होती, मग ही कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारली का नाही? आम्ही ग्रामीण भाषेमध्ये असं म्हणतो की दारुड्या नवऱ्याला कितीही समजून सांगा प्रत्येक पैसा हा जर त्याच्या दारूतच जाणार असेल तर अशा नवऱ्याला वटणीवर आणण्यासाठी त्याचा पैसा बंद करणे हा एकच मार्ग असतो किंवा त्याला आता यापुढे एंटरटेन न करणे. कृषी उत्पन्न बाजार तरीही ह्या शासनाने या कायद्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवस्थेला हात लावलेला नाही, किमान आधारभूत किमतीला हात लावलेला नाही. याच्याशिवाय स्पर्धात्मक दुसरी यंत्रणा उभी आहे आणि ती शेतकऱ्याला न्याय देऊ शकते असं एकूण सगळं चित्र आहे.
आंदोलन करणारे शेतकरी हे फक्त पंजाब शेतकरी पण म्हणत नाही आम्ही त्यांना, हे पंजाब आणि काही प्रमाणात हरियाणाचे आहेत. त्यांना पाठिंबा देणारे जे सगळे डावे घटक आहेत त्यांचं तर पितळ आता उघडं पडले की JNU मधले दंगे असो, अर्बन नक्षल असो, त्याच्यानंतर दिल्ली दंगे असो, किंवा बाकीच्या सगळ्या देशविरोधी किंवा CAA आणि त्याच्यामधले सगळ्या ह्या लोकांवरचे खटले मागे अशी पण मागणी समोर आलेली आहे. मानवाधिकार दिनाच्या दिवशी 10 डिसेंबरला तसे पोस्टर्स लागले ह्या आंदोलनामध्ये की शर्जील इमाम असो, उमर खालिद असो, सुधा भारद्वाज असो, वरवरा राव असो, यांच्यावरती खटले मागे घ्या. ती मागणी शेतकरी आंदोलनातली कसं काय असू शकते? म्हणजे या निमित्ताने एरवीही देशामध्ये अस्वस्थता निर्माण करणारी जी एक यंत्रणा आहे की काहीतरी घडलं, लोक भीमा कोरेगाव असो महाराष्ट्रातलं उदाहरण आहे की मुळात त्या ठिकाणचा विजयस्तंभ जो आहे तो कुणाच्या कोणामध्ये झालेली लढाई आहे. यापूर्वी हा विषय ऐरणीवर का नव्हता आलेला? तुम्ही कुठलाही विषय घ्या, CAA घ्या, 370 घ्या, आपल्याकडे भीमा कोरेगाव घ्या. इतकंच नाही, अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉइड वरती जो अत्याचार झाला आणि त्याचा मृत्यू झाला, त्याच्या निमित्तानं दंगे उसळले, त्याची प्रतिक्रिया आमच्याकडे उमटते. आमचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये? आणि प्रत्यक्ष काश्मीरमध्ये जेव्हा कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या किंवा तिथल्या प्रत्यक्ष सरपंचाची हत्या होते त्याच्यावर कोणी बोलत नाही. आणि अमेरिकेमध्ये जॉर्ज फ्लॉइडचा सरकारी यंत्रणेत त्या सगळ्याच्या पोलीस यंत्रणेमध्ये मृत्यू होतो तर त्याच्यावरती एक प्रतिक्रिया उमटते. हे आंदोलन हे शेतकऱ्यांचं नाही. या आंदोलनातले विषय हे प्रत्यक्ष शेतीशी संबंधित नाहीत. शेती व्यवस्थेतला जो एक भ्रष्ट असा सगळा एक तयार झालेला माहोल होता सरकारी यंत्रणेतल्या खरेदीचा, त्याचे जे काय म्हणता येईल लाभार्थी आहेत त्या लाभार्थींचं हे आंदोलन आहे. त्याला पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांचे बाकीचे हेतू वेगळे आहेत हे पण समोर आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठल्याच पद्धतीने या आंदोलनाचं समर्थन करता येऊ शकत नाही. सरकारने वारंवार दुरुस्ती करण्याचे 2 तर मुद्दे स्पष्टपणे सरकारने मान्य केलेत की MSP राहील, कृषी उत्पन्न बाजार समिती पण त्याच्यामध्ये राहील, पण हे कोणीही मान्य करायला तयार नाही. आणि जर काही ह्याच्यामध्ये वाद झाले करार शेतीमध्ये तर तुम्हाला न्यायालयात जाण्याचं स्वातंत्र्य असेल. या तिन्ही गोष्टी सरकारने या कायद्याला पूरक, मी दुरुस्ती असं म्हणत नाही, या कायद्याला पूरक अशा करायची तयारी दाखवलेली असताना सुद्धा MSPचा कायदा करावा असं म्हणणारे जे लोक आहेत ना ते ह्याचं उत्तर देत नाहीत की आजपर्यंत MSPचा कायदा झालेला नाही. जगामध्ये कुठेही कुठलाही शेतमाल, खरं तर मालच सगळा एकूणच, पण शेतमाल खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये कायदा होऊ शकत नाही. नियम होऊ शकतो की तुम्ही MSP जाहीर केली त्याच्याप्रमाणे सरकारने खरेदी करावी, इतपत ठीक आहे. पण सरकारने खरेदी केल्याच्या नंतर जो माल शिल्लक राहील तो माल खाजगी व्यापाऱ्यांनी कसा खरेदी करावा ह्याच्या बाबतीत कायदा करता येऊ शकत नाही. कायद्याची अडचण अशी आहे की एखाद्या व्यक्तीला फार तर तुम्ही नियम म्हणून असं म्हणू शकता की इतक्या ठराविक किमतीच्या खाली तुम्ही ह्याचा व्यापार करू नये, पण हे तुम्ही करायलाच पाहिजे असं म्हणता येत नाही. उदाहरण म्हणून समजा तुम्हाला एक तुम्ही किंमत ठरवली की बाबा तुम्हाला 15 रुपये प्रमाणे ह्या गव्हाला भाव द्यायचा, 20 रुपये प्रमाणे, 25 रुपये प्रमाणे तुम्ही भाव ठरवलेला आहे. सरकारने खरेदी केल्याच्या नंतर जो 94% गहू आणि तांदूळ बाजारात शिल्लक राहिला, खाजगी व्यापारी आला, त्याला तुम्ही नियम घातले की इतक्याच किमतीनं खरेदी करा. जर त्याला परवडलं तर तो खरेदी करेल, जर परवडलं नाही तर बाजारातून निघून जाईल. सरकारची खरेदी संपलेली आहे, खाजगी व्यापारी बाजारातून निघून गेलेला आहे. मग असा शिल्लक राहिलेला 94% माल करायचा काय? MSPच्या कायद्याची सगळ्यात मोठी अडचण ही आहे की तुम्ही जी काही MSP जाहीर करता त्याच्यापेक्षा बाजारातले भाव जर कमी असतील, म्हणजे MSPची किंमत जास्त आहे आणि बाजारातले भाव कमी आहेत, तर शेतकरी म्हणतो की या जास्तीच्या भावाप्रमाणे खरेदी झाली पाहिजे. खाजगी निघून जातो आणि प्रमाणे सरकारला खरेदी करण्याचा ताण येतो. डाळीच्या बाबतीत महाराष्ट्रातला हा अनुभव आहे की सरकारी भाव 55 रुपये होता आणि खाजगी 30, 35, 40 रुपये पुढे खरेदी करायला तयार नव्हते. प्रचंड गोंधळ झाला. शेवटी शेतकऱ्यांनी कसा बसा आपला माल जी काही किंमत मिळेल त्यांना व्यापाऱ्याच्या त्याला खरेदी करा म्हणून सांगितलं. व्यापाऱ्यांनी त्यांचा माल घेतला, त्यांचे सातबारे घेतले आणि या सगळ्या मधल्या व्यवस्थेने व्यापारी असो, अधिकारी असो, नेते असो, यांनी भ्रष्टाचार करून तो शेतकऱ्याचा माल शेतकऱ्याच्या सातबारावरती सरकारला 55 रुपयांनी विकला. म्हणजे एकीकडे स्वतः शेतकऱ्याला अतिशय कमी किंमत भेटली, म्हणजे MSP वरती आहे, बाजारातली किंमत खाली आहे, शेतकऱ्याला फायदा झाला नाही. आता उलटी परिस्थिती, MSP समजा 55 रुपये आहे आणि डाळीचे प्रत्यक्ष बाजारातले भाव 65-70 रुपयापर्यंत गेलेले. व्यापारी तेव्हाही हात वरती करतो, जर सरकार जर 55 रुपयाप्रमाणे खरेदी करणार असेल तर मी सरकारकडूनच 55ची डाळ 56 रुपयाने घेईल, मी कशाला तुझ्याकडून 70 रुपयाने खरेदी करू? मग परत एकदा शेतकरी हातबल होतो आणि सरकारच्या गळ्यामध्ये पडतो आणि सरकारकडे ती यंत्रणा नाही. म्हणून
जर ह्या बाजारात तुम्ही हस्तक्षेप कुठल्याही कारणाने केला तर त्याच्यामध्ये विकृती तयार होईल. म्हणून शेवटी पर्याय शिल्लक असा राहतो की सरकारला जितकी गरज आहे अन्नधान्याची रेशनिंगसाठी, सरकारने ती खुल्या बाजारातून जी काही बाजारभाव असेल जो काही त्याप्रमाणेच खरेदी करावं आणि मग तुम्हाला ज्या किमतीत वाटायचं त्या किमतीमध्ये सर्वसामान्य लोकांना वाटावं. खरं तर सगळ्यात चांगला मार्ग असा आहे की जो गॅसच्या सबसिडीने सिद्ध केलेला आहे. जोपर्यंत गॅसची सबसिडी तुम्हाला जुन्या व्यवस्थेमध्ये होती तोपर्यंत भ्रष्टाचार होता, सिलेंडर मिळत नव्हतं, त्याचा काळा बाजार काय कसा मारला होता सांगायची गरज नाही. पण त्याच्या नेमकं उलट की ती सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होते म्हणल्यानंतर 1.5-2 कोटी खातेच बोगस निघाले. बाकीच्यांनी आपली सबसिडी सरेंडर करून टाकली आणि आज पूर्णपणे गॅस सिलेंडरचं एकूण सगळा जो वितरण व्यवस्था आहे सुरळीत झालेली. का तर बाजार भावाप्रमाणे प्रत्येकाला सिलेंडर खरेदी करावं लागतं. जी सबसिडीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होती त्याच पद्धतीने सरकारला शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरळ तेवढी अनुदानाची रक्कम जमा करा. जे कोणी गरीब असतील ज्यांना आज रेशनिंग वरती आम्ही धान्य वाटप करतो आहे ती सरकार शेतकऱ्याकडून धान्य खरेदी करायचं, ती मंडी व्यवस्था, त्याच्यातला भ्रष्टाचार, ते साठवून ठेवायचं, त्याच्यामध्ये ते धान्य सडणं. 40% धान्य सडतं हा कॅगचा अधिकृत अहवाल आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं जे काही धान्य आहे किंवा एपीएमसी जे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहाराचं कौतुक करतात त्याच्यामध्ये कॅगनी सांगून ठेवलेलं आहे की 50-55% पुढचे व्यवहार हे नोंदणीकृतच केले जात नाही. म्हणजे सरकारला त्याच्यावरती काहीच कर भेटत नाही. एपीएमसी मध्ये झालेल्या व्यवहाराच्या बाबतीमध्ये म्हणजे वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे संचालक होते माने त्यांनी स्वतःचा आरोप केलेला होता की या ठिकाणी जो व्यवहार होतो त्याच्यामधला बराच व्यवहार नोंदवल्या जात नाही. त्याच्यामुळे सरकारला जर शेतकऱ्याचं भलं करायचं असेल तर सरकारने एक ठराविक रक्कम शेतकऱ्यांचे जसे जनधन मध्ये खाते काढलेले आहेत त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी. ते सरकारने केलेलं यापूर्वी पण आहे एकूणच या व्यवस्थेच्या बाबतीत. आणि तिकडून सर्वसामान्य लोकांचं गरिबांचं भलं करायचं असेल तर त्या गरिबांची यादी करून दारिद्र्यरेषेखालच्या ज्यांना रेशनिंग वरती आम्ही धान्य पुरवतो, धान्य प्रत्यक्ष न पुरवता जर त्यांना जेवढं धान्य पुरवण्यासाठी तुम्हाला पैसे लागतात किंवा त्या धान्याची 35 किलो प्रत्येक महिन्याला धान्य पुरवायचं आहे त्याची जेवढी किंमत तुमच्या लेखी तेवढी किंमत तुम्ही त्या सर्वसामान्य लोकांच्या खात्यात जमा करा. शेतकऱ्यांना जी मदत करायची ती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. ह्याच्यामधून संपूर्ण व्यवस्थेमधला भ्रष्टाचार संपून जाईल, शेतकऱ्याचं भलं होईल, सर्वसामान्य लोकांचं भलं होईल. नुकसान फक्त दलालांचं होणारे जे आता आंदोलन करत आहेत. आणि हा वाचलेला पैसा इन्फ्रास्ट्रक्चर शेतीमध्ये सगळ्यात प्रचंड अडचण आज आहे की संरचना नाहीये, रस्ते नाहीयेत, शेत रस्ते नाहीयेत, गाव रस्ते नाही आहेत, मुख्याला जोडत नाही, वाहतूक व्यवस्था नाही आहे किंवा त्याला शेतमाल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी प्रचंड अडचणीला तोंड द्यावं लागतं. जर हे जर तुम्ही फायदे करून दिले तर शेतकऱ्याला जास्त त्याचा फायदा होऊ शकेल. गहू आणि तांदूळ फक्त एकाच प्रदेशात खरेदी करून ठराविक किमतीनं काही लोकांचे तुम्ही लाड केले ते बंद होतील आणि संपूर्ण भारतभर पसरलेला गहू तांदळाचा जो उत्पादक शेतकरी त्याला त्याचा फायदा होऊ शकेल. ह्या कृषी कायद्यांनी पहिल्यांदाच एक ज्याला आम्ही स्वातंत्र्याची पहाट म्हणतो असा एक रस्ता तयार केले गेलेला आहे. याच्या पुढे जाऊन शेतीच्या विरोधातले जे बाकीचे 3 कायदे आहेत ते पण शासनाने जर बरखास्त केले तर कृषी स्वातंत्र्याची जी त्रिसूत्री आहे की बाजारपेठेचं स्वातंत्र्य, त्याच्यानंतर व्यापाराचं स्वातंत्र्य म्हणजे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य, बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि शेती विरोधी कायद्याची बरखास्ती असे 3 जर उपाय केले तर शेतीविषयक अजून चांगले परिणाम आपल्याला पाहायला भेटू शकतात. तर पहिला प्रश्न असा आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी काय आहेत आणि त्याचा समावेश कृषी कायद्यात केला आहे का? जर ते शास्त्रीय दृष्ट्या योग्य आहेत, त्याचं पंतप्रधानांनी समर्थन केलं आहे तर मग ते या कायद्यात का नाही? अतिशय चांगला प्रश्न आणि आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला त्याच्याबद्दल धन्यवाद. स्वामीनाथन आयोगामधल्या बाकीच्या शिफारशींपेक्षा ज्याच्यावरती जास्त चर्चा झाली तेवढ्यापुरतं मी घेतो, कारण की नाहीतर चर्चा खूप मागेल आणि ती खूपच अकॅडमिक आणि बोर होईल, त्यामुळे शक्य नाही. मुख्य अशी स्वामीनाथननी मागणी केली होती की सगळ्या शेतमालाला उत्पादन खर्च अधिक 50% नफा इतका भाव देण्यात यावा. सगळ्यात पहिली अडचण अशी आहे की शेतमालाचा उत्पादन खर्च काढता येत नाही, कारण की एकाच गव्हाचा भारतभरचा खर्च उत्पादनाचा वेगवेगळा असतो. एकाच तांदळाचा कोकणात तयार झालेला तांदूळ, आपल्याकडे गडचिरोली भागात तयार झालेला तांदूळ किंवा उत्तर प्रदेश मध्ये तयार झालेला तांदूळ किंवा पंजाब हरियाणा जिथली चर्चा चालू आहे
किंवा दक्षिणेतला तेलंगणा आणि भागातला, याच्यात तुम्ही उत्पादन खर्च काढू शकत नाही. शासकीय कमिटी नेमली तर ती त्याच्या पद्धतीनं कशी काम करते वारंवार अनुभव आलेला आहे. स्वामीनाथन हे स्वतः सरकारी व्यवस्थेत राहिलेले अधिकारी असल्यामुळे त्यांनी अशी, ज्याला एका वेगळ्या पद्धतीने उटपटांग म्हणतो, अशी मागणी केलेली आहे. ही सगळ्या डाव्यांची फॅन्टसी आहे की आपल्याला उत्पादन खर्च काढता येऊ शकेल. तुम्ही मोटरसायकलचं उत्पादन कोण काढतं, खर्च कोण काढतं? मोबाईलचा उत्पादन खर्च कोण काढतं? कुठल्याही उत्पादनाचा खर्च हा उत्पादक काढत असतो, इतर कुठली व्यवस्था ठरवू शकत नाही. त्याच्यामुळे स्वामीनाथन पहिल्या मुद्द्यावरती पूर्णपणे खारिज करावा लागतो स्वामीनाथन अहवाल, की उत्पादन खर्च काढण्याची जबाबदारी शासनाची किंवा सरकारी यंत्रणेची असू शकत नाही, ती उत्पादकाचीच असते. आणि नेहमी उत्पादनाचा खर्च किती असावा. आणि दुसरं, जर 50% नफा अशी जर तुम्ही काही एखादी संकल्पना मांडली तर अर्थशास्त्रातले सगळे लोक हसतील. एका ठिकाणी जर तुम्ही म्हणालात की 50% नफा आहे, तर ज्या उद्योगात 10% नफा आहे तो म्हणतो मी याच्यापेक्षा शेतीच करतो. जगातले सगळे लोक येऊन शेती करतील भारतामध्ये. जर तुम्ही असं म्हणलात की 50 नफ्याची हमी देता येत नसती, ती सरकारी नोकरी झाली, तुम्हाला 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळेल, प्रत्यक्ष काम करा किंवा न करा, तुमच्या नालायकपणासाठी फक्त सरकार पगार देऊ शकतं. बाजार कुठला आहे, कुणाच्याही नालायकपणाला पाठिंबा देत नाही. त्याच्यामुळे स्वामीनाथन आयोगाची जी ही मागणी आहे अर्थशास्त्रीय दृष्ट्या मूर्खपणाची आहे. मी हा शब्द काही शिवी म्हणून वापरत नाहीये. स्वामीनाथनला चुकूनही अर्थशास्त्र कळत नाही म्हणून ही मागणी समोर येते आहे. उत्पादन खर्च अधिक 50%ची मागणी करणारा अतिशय मूर्खपणा आहे. अर्थशास्त्रीय दृष्ट्या ही मागणी ठरत नाही, हे सरकारला माहित आहे. कुठलंही सरकार एखाद्या अहवालाची शिफारस फक्त आपल्या टेबलावर ठेवू शकते, प्रत्यक्षामध्ये राबवू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या तीनही कायद्यामध्ये किंवा शेतीविषयक कुठल्याच कायद्यामध्ये स्वामीनाथनचा समावेश करता येत नाही, कारण की ती मागणी आर्थिक दृष्ट्या आणि कायद्याच्या दृष्ट्यानं मूर्खपणाची आहे. सर, पुढील प्रश्न या संदर्भातलं जे प्रायव्हेटायझेशन होईल किंवा लोकांना सरकारची भीती कमी आणि जे प्रायव्हेट सेक्टरवाले जे आहेत की जे कुठलीही सद्भावना दाखवत नाही, कुठलीही संवेदनशीलता नसते, ते सगळे गिळायला उभे असतात, अशी एक जी मांडणी आहे. त्यामुळे जसं सरकारी शाळा तुम्ही म्हणताय उभे आहात, परंतु त्यात विद्यार्थी आहेत का, त्यात दर्जेदार शिक्षण आहे का खाजगी शाळेच्या तुलनेत? तशीच स्थिती राजकीय खतपानामुळे खाजगी शाळांची जशी झालेली आहे, तशीच उदासीनतेमुळे या मंडींची होणार अशी अनेकांना भीती असल्यामुळं याच्यात अनेक जण सहभागी आहेत. असा अनेक नाही, मला कळे ना भीती कशामुळे. आमची ती इच्छा आहे की सरकारी मंडी संपली पाहिजे. आमची इच्छा आहे की सरकारी शाळा बरखास्त झाली पाहिजे. हे सरकारचं काम नाहीये. सरकारने सरकारची कामं करावीत ना. शिक्षण दर्जेदार दिलं जातं की नाही जातं हे पाहणारं सरकार कोण? जे पालक आहेत, जे विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत आणि ते संस्था चालवणारे आहेत, हे 3-4 लोक बसून ठरवतील ना. माझ्या पोराचं हित कशात आहे सरकारला कळतं का मला कळतं? त्या पद्धतीनं माझ्या शेतमालाचं हित कशात आहे हे मी शेतकरी, त्याच्यात तो खरेदी करणारा व्यापारी आणि तिसरा ग्राहक, हे 3च घटक ठरवतील ना. याच्यामध्ये सरकार कशाला पाहिजे? सरकारने फक्त त्यांचे काही विशिष्ट नियम तुम्ही केले, उदाहरणार्थ तुमचं पर्यावरण विषयक काही नियम असतील ते आम्हाला मंजूर आहे. त्याच्यानंतर वैज्ञानिक दृष्ट्या एखाद्या उत्पादनातून जर काही विष पसरत असतील, अशा कितीतरी गोष्टी आहेत ना, तेवढं सरकारने पाहावं ना फक्त. पण हे माल कसा खरेदी करावा आणि काय नाही, हा ग्राहक, हा व्यापारी आणि उत्पादक या तिघांमधला प्रश्न आहे. या तिघांच्या मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या माणसांनी मध्ये पडू नये. किंवा आम्ही अजून सोपं असं म्हणतो की कुठलाही उत्पादक आणि कुठलाही त्याचा ग्राहक यांच्या मधली जी व्यवस्था असते, ज्याला क्वालिटी ऍडिशन, म्हणजे जर काही त्याच्यामध्ये मूल्य वाढ करणं असेल, की म्हणजे ते ग्राहकांनी तयार केलेलं आहे शेतामध्ये, शेतकऱ्यांनी तयार केले शेतामध्ये आणि ग्राहक शहरामध्ये आहे. आणि जर कोणी म्हणला माझ्याकडे गाडी आहे, तुझ्याकडून घेऊन मी त्याच्यापर्यंत पोहोचवतो, माझा एवढा खर्च आहे, दोघांना जर ती व्यवस्था मंजूर असेल तर ती व्यवस्था टिकेल. याच्यामध्ये सरकार पाहिजे कशाला? आणि सरकारी मंडी बंदच झाली पाहिजे ना. आम्ही तर शेतकरी संघटनेमध्ये म्हणलो ना की कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा म्हणून. आणि हे विचारणारे इतके ढोंगी आहेत, यांना जर तुम्ही म्हणालो की तुम्ही फक्त BSNLचाच फोन वापरा, तुम्ही बाकीचे खाजगी कंपन्या जे आहेत त्यांचा वापर, तर तयार होत नाही ते. आणि जे सरकारी शाळाचं समर्थन करतात ते हे सांगत नाहीत की त्यांची मुलं सरकारी शाळेत शिकतात की नाही शिकत. तुम्हाला खाजगी दवाखान्यांना विरोध करायचा तर तुमची बायको, तुमची मुलगी, तुमच्या घरच्या सुना यांची तुम्ही प्रसूती सरकारी दवाखान्यात करता का? नाही करत. तुम्हाला ज्या ठिकाणी पर्याय उपलब्ध असतो तुम्ही खाजगी वाहन वापरता. आणि पुणे ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मात्र तुम्ही ती लाल डब्याची खडखडीत अशी भंगार झालेली असती पाहिजे. कोणी सांगितली व्यवस्था पाहिजे म्हणून?
आणि खाजगी व्यापारी लुटतोय सांगितलं कोणी? खाजगी व्यापाराचे फायदे घेणारे हे सांगतात की शेतीमध्ये खाजगी व्यापार लुटतो. बाकीच्या औद्योगिक उत्पादनामध्ये इतके खाजगी व्यापारी आहेत, त्यांनी काय लुटलं? तुमच्या घरापर्यंत इतकी उत्पादने येतात, त्याच्यातले सरकारी कुठे उत्पादन आहे? सरकारी ब्रेड तुम्ही खाता का? सरकारी चहा तुम्ही पिता का? सरकारी भजे तुम्ही खाता का? हे काय खाजगी येत आहे? एक छोटा टपरीवाला तुम्हाला भजे देतो, चहा देतो, तो काय सरकारी असतो? तो लुटतो. स्पर्धा असेल तर कोणालाही लुटता येत नाही. आम्ही मोनोपॉली तयार करतो. हे जे व्यापाऱ्याची भीती घालतात, अदानी आणि अंबानीला तुम्ही सगळं विकतात असं म्हणणारे, हे सांगत नाहीत की मुळात अदानी आणि अंबानी तयार झाले कुठल्या व्यवस्थेमध्ये? कालपर्यंतच्या सरकारी व्यवस्थेचं प्रॉडक्ट आहे ना ते. जेव्हा स्पर्धात्मकरित्या एखादा बाजार खुला असतो तेव्हा शेतकऱ्या म्हणजे ग्राहकाला लुटता येत नाही, त्याला पर्याय उभा राहतो. त्याच्यामुळे ही जी भीती आहे त्या भीतीवाल्यांनी पहिल्यांदा हे सांगावं की शेतीशिवाय इतर क्षेत्रामध्ये व्यापाऱ्यांनी खाजगी लोकांनी लुटले असे किती उदाहरणं आहेत. जेव्हा अशी लूट होती विशिष्ट कालखंडामध्ये त्याला पर्याय निर्माण होतो आणि अशी लूट होऊ नये याच्यासाठी सरकारने कायदे बनवून ते राबवावेत ना. सरकारने प्रत्यक्ष शेतीमध्ये पडण्याच्या शेतीच्या मालाच्या खरेदीपेक्षा शेतमाल खरेदी आणि विक्रीमध्ये जर काही गैरव्यवहार आढळला तर त्याच्यात लक्ष घालावं, कायदा आणि सुव्यवस्था राबवावी. सरकारी मंड्या पूर्णपणे बरखास्तच झाल्या पाहिजे अशी आमची मूळ मागणीच आहे, जरी ह्या कायद्यामध्ये ती प्रोव्हिजन नसलं तरी. आणि जर स्पर्धेमध्ये सरकारी मंड्या बंद झाल्या तर त्याचं कौतुक कशाला करायचं? पडू द्या बंद, किंवा ती जी सगळी यंत्रणा आहे ती वापरायला द्या तुम्ही खाजगी लोकांना स्पर्धात्मक पातळीवरती. आणि खाजगी व्यापारी लुटतो हे डाव्यांनी मांडलेला भ्रम आहे. हे सगळे बोलणारे लोकांच्या हातामध्ये अतिशय महागडे आणि खाजगी कंपन्यांची मोबाईल असतात, त्यामुळे त्यांचं बोलणं फार मनावर घ्यायची गरज नाही. तर प्रश्न एपीएमसी संदर्भात आहे की काही राज्यांमध्ये किंवा महाराष्ट्रात एपीएमसीच्या बाहेर माल विकायला शेतकऱ्यांना परवानगी काही काळ आहे किंवा होती, ती आहे. तर असे जिथे विकायची परवानगी आहे बाहेर माल विकायची, तिथे काय बदल तुम्हाला दिसलेला आहे? तिथले काही रिडिंग तुमच्याकडे आहेत का की याच्याने फायदा? मला एक सांगा, महाराष्ट्रातली गोष्ट आहे, अगदी आता सुद्धा इंडिया टीव्ही सारख्यांनी ते कव्हरेज पण केलं. नाशिक मधल्या शेतकऱ्याने जेव्हा एपीएमसी गेल्याच्या नंतर आपला भाजीपाला डायरेक्ट मुंबईला विकायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना दोन फायदे झाले. एक तर हा खरेदीदार किंवा ही यंत्रणा प्रत्यक्ष त्यांच्या शेतापर्यंत आली, त्याच्यामुळे त्याचा जो वाहतुकीचा खर्च होता, त्याच्यामधला जो धोका होता, माल नाशवंत व्हायची गोष्ट होती. कारण की शेतमाल म्हणजे विशेषतः हा जो ओला शेतमाल असतो, नाशवंत शेतमाल असतो, तो अतिशय व्होलाटाईल ज्याला म्हणतात, त्याच्यामुळे तो साठवून ठेवता येत नाही. धान्याच्या बाबतीत तरी ठीक आहे, दूध असो, फळं असो, भाजीपाला असो. अहो इतकंच कशाला, आम्ही वारंवार उदाहरण देतो की इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट तुम्ही डाळीला लागू केला, डाळीची वाहतूक सोपी आहे, डाळीची साठवणूक सोपी आहे, तरीही त्याच्यामध्ये अडचणी येतात. त्याच्या नेमकं उलट एपीएमसीच्या आणि एमएसपीच्या बाहेर अंडे आहेत, अंडे नाशवंत आहेत, अंड्याची साठवणूक करता म्हणजे अवघड आहे, अंड्याची वाहतूक अवघड आहे. तरीही गेल्या आम्ही 10 वर्षातले आकडे गोळा केले, अंड्याच्या क्रेटचे भाव 80 रुपयापासून ते 120-130 रुपयापर्यंत म्हणजे सर्वसाधारणपणे किमान त्याच्यामध्ये वाढ झाली. आणि डाळीमध्ये कसा फरक पडतो, 50-55ची डाळ 200-250 रुपयापर्यंत पोहोचते आणि तरी ओरड होते. सरकारी जर यंत्रणा नसेल, एपीएमसी नसेल, एमएसपी नसेल, तर बाजाराप्रमाणे कोणी असं म्हणलेलं नाही अंड्याचे भाव वाढले आणि अंड्याच्या व्यापाऱ्यांनी आमचं शोषण केलं. अंडे यासाठी म्हणतो मी म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी म्हणून म्हणत नाही, डाळीमध्ये प्रोटीन्स आहेत, अंड्यामध्ये पण प्रोटीन्स आहेत, प्रथिनांचं प्रमाण सायंटिफिकली बोलतो मी, म्हणून मी तुलना अंडे आणि डाळींची केली. ज्या ज्या ठिकाणी इतकंच नाही, आज हे एपीएमसी आणि एमएसपी वाले हे सांगत नाहीत की फळं, भाजीपाला आणि दूध आधीपासून कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे एमएसपीच्या बाहेर होतं, कृषी उत्पन्न बाजार समितीची तरी अट होती, त्याच्या बाहेर होतं आणि त्याचा विकास झालेला तुम्हाला आढळून येतो. किंवा मी हे आकडे तुम्हाला सांगितले ना की हे जे सुरजित भल्ला किंवा अशोक गुलाटीने जे आकडे दिले, ज्या ज्या शेतमाल आणि ह्याला तुम्ही बाहेर विकायची परवानगी दिली त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याला थेट फायदा झाला आणि त्याला एक काय म्हणता येईल सोय उपलब्ध झाली. आणि आमचं म्हणणे पर्याय म्हणून तर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमची मंडी कायम ठेवा ना. स्पर्धेमध्ये हा नाही तो, तो नाही तो, तो नाही तो पर्याय उपलब्ध होईल. आणि कोरोनाच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ग्राहकाच्या घरपोच माल देऊन आपली कार्यक्षमता सिद्ध करून दाखवली. ज्या पद्धतीनं खुलं केल्याच्या नंतर मुंबईच्या डबेवाल्यांनी अतिशय सुंदर अशी मॅनेजमेंटची व्यवस्था उभी करून दाखवली, किंवा शेगाव सारख्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांनी तिथल्यांनी ती व्यवस्था उभी केली, ती काय सरकारी नाहीये. म्हणजे जेव्हा केव्हा तुम्ही खुलं करता तेव्हा
सर्वसामान्य लोक, व्यापारी, शेतकरी, उत्पादक, ग्राहक सगळे म्हणून अशी एक व्यवस्था उत्पादन निर्माण करतात. त्याच्यात हस्तक्षेप करायची गरज नसते. कुठल्या कारणानं जर काही वाद तयार झाला तर तेवढा तंटा मिटवण्यापुरता लवाद नेमावा लागतो, तेवढ्यापुरतं सरकार असतं. त्याच्यामुळे याच्यात जे शंका व्यक्त करतात की याच्याशिवाय कसं, ते हे उत्तर देत नाही की बाकीच्या उत्पादनासाठी अशी बाजारपेठ का नाही आणि त्यांचा व्यापार कसा सुरळीत चालतो. तेव्हा एपीएमसीच्या बाहेर जेव्हा जेव्हा शेतमाल आणि हे करायची सुरुवात झालेली आहे, त्याचे फायदे निश्चितच शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना पोहोचलेले आहेत. तर शेवटचे 2 ते 3 प्रश्न घेऊया आणि थांबूया. त्याच्यातला जो पहिला प्रश्न आहे की जी आता एपीएमसी मध्ये एक साखळी आहे, दलाल, आडते, त्याच्यानंतर सरकारी यंत्रणेचा भ्रष्टाचार, हीच नवीन साखळी या खासगी मंडईमध्ये उभी राहणार नाही, या संदर्भात आपलं काय मत आहे? तिथं तीच पिळवणूक होणार नाही या संदर्भात आम्ही काय म्हणतो, उभी राहील ना. मी म्हणतो ना, कबूल करतो ना, कुठलीही व्यवस्था निर्दोष नसते. पहिली गोष्ट म्हणजे आताच्या एपीएमसीची जी साखळी आहे ती सरकारी आशीर्वादानं आणि भ्रष्टाचारानं माखलेली आहे. ही बाजूला गेल्याच्या नंतर नवीन व्यवस्थेमध्ये असं होईल ना. पण जेव्हा व्यापार खुला असतो, बाजार खुला असतो आणि स्पर्धात्मक वातावरण असतं, तेव्हा असा घटक काही काळच टिकू शकतो, सर्व काळ टिकू शकत नाही. कापूस एका योजनेनं वर्षानुवर्ष शेतकऱ्यांना लुटलं, कारण की त्यांना तो लायसन अधिकार भेटलेला होता. त्याच्या नेमकं उलट जेव्हा खासगी व्यापारी समोर येतो तेव्हा तो काही काळ लुटतो. ही गोष्ट खरी आहे, ती यंत्रणा तुम्हाला पिळवते, ही गोष्ट पण खरी आहे. पण त्याला पर्याय उभे राहतात आणि बाजार हा नेहमीच जास्त बलवान ठरत आलेला आहे. बाजाराच्या दबावामुळे शोषण करणारी व्यवस्था काही काळामध्ये आपोआपच बाजूला सरकते. तुमच्या असं लक्षात येईल की ऑनलाईन जेव्हा ट्रान्झॅक्शन सुरू झाल्याच्या नंतर बऱ्याच ह्याच्यामधले मधले जे दलाल आहेत आपोआप गळून पडले. शेतमालाचे भाव कसा आहे, एखाद्या जेव्हा तुम्ही वेळेवर अवलंबून होता तेव्हा शोषण केलं गेलं, किंवा बाकीच्या व्यवहाराच्या बाबतीत झाले, शेतकरी थोडा वेळ बाजूला ठेवा. सगळ्या व्यापारांमध्ये साधं गोष्ट, हॉटेलचं बुकिंग जेव्हा करायचं होतं तेव्हा रजिस्ट्रेशनच्या समोर हॉटेल असायचा, फायदा व्हायचा. आणि ती उतरल्या उतरल्या ग्राहक आपल्या हातामधली बॅग घेऊन समोर कुठलं हॉटेल दिसतं तिथंच जायचं, किंवा जो तुमचा तो ऑटोवाला असायचा तुम्हाला त्याच हॉटेलमध्ये जावं लागायचं. पण आता ऑनलाईन आल्याच्या नंतर लोक सगळ्या भारतभरचं जे काही उपलब्ध आहे त्याच्यातलं स्वस्त पर्याय निवडतात आणि ते त्यांनी स्टेशनवर उतरल्या त्यांना माहित असतं, समोर दिसत नसलेलं तरी. म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन शोषण करणारी जी व्यवस्था आणि मधली दलाली साखळी ही बाजूला करता येईल, हे आम्ही इतर क्षेत्रात सिद्ध केलं ना, ते शेतकरीमध्ये पण होईल. त्याच्यामुळे अन्याय करणारे, पिळवणूक करणारे घटक असतीलच, पण ते दूर करण्याचा पर्याय हा तंत्रज्ञान आहे, स्पर्धा आहे, खुलीकरण आहे, सरकारी नियंत्रण कदापिही नाही. तर एक योगेंद्र यादवांनी या संदर्भातला प्रश्न या संदर्भात विचारला होता की ऑल इंडिया किसान संघर्ष कोऑर्डिनेशन कमिटी हा प्लॅटफॉर्म स्थापन करण्याची पार्श्वभूमी काय आणि यामध्ये योगेंद्र यादव यांची नेमकी भूमिका काय आहे. ते या आंदोलनाला बऱ्याच काळापासून लीड करत आहेत आणि सतत ते वेगवेगळे विषय मांडत आहेत. त्यामुळे हे आंदोलन नेमकं कोण चालवतंय, हे हायजॅक केलं जात आहे का, या संदर्भात पण संभ्रम आहेत. योगेंद्र यादव जाणीवपूर्वक बुद्धिभ्रम तयार करत आहेत. किसान समन्वय संघर्ष समितीची स्थापना ही आत्ताची नाही. 1982-83 ला जेव्हा पंजाबमध्ये गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीमध्ये जेव्हा प्रश्न निर्माण झालेला होता, पाकिस्तानमध्ये भाव जास्त होता आणि आपल्याकडे भाव कमी होता, तेव्हा पंजाबातल्या शेतकऱ्यांनी असं आंदोलन केलं होतं. आणि ते आंदोलन करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा किसान समन्वय समिती म्हणजे राष्ट्रीय पातळीवर तयार झाली. भूपेंद्रसिंग मान तेव्हाचे नेते होते पंजाब मधल्या शेतकऱ्यांची. तेव्हा त्यांनी शरद जोशींना महाराष्ट्रातून बोलून घेतलं आणि पहिल्यांदा अखिल भारतीय पातळीवरती शेतकऱ्यांच्या साठीची काहीतरी एक समिती असावी शेतकरी आंदोलनाची. आणि तेव्हा आंदोलन असं होतं की जर पंजाबमध्ये शेतकऱ्याला गव्हाला शासन भाव देत नाही, शासकीय खरेदीतली गोष्ट सांगतो, तर आम्ही आमचा गहू घेऊन वाघा बॉर्डरवरती जाऊ आणि तिथल्या शेतकऱ्याला देऊ, असं ते आंदोलन होतं. तेव्हा योगेंद्र यादव कुठेही चित्रात नव्हते. ही मी 35-40 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आहे. किसान समन्वय संघर्ष समिती तेव्हा स्थापन झाली होती, तेव्हा सर्व भारतभरच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती समन्वय असावा म्हणून.
त्याला पर्याय म्हणून डाव्यांनी आता नंतर म्हणजे आपल्याकडे निघालेला नाशिकचा तुम्हाला लॉंग मार्च आठवत असेल, किंवा तेव्हा कर्नाटकातले नंजुडा स्वामी होते, किंवा उत्तर प्रदेश मधले अतिशय आडमुठ आणि हेकेखोरपणे वागणारे महेंद्र तिके सारखे नेते होते. या सगळ्यांच्या पाठीमागे नंतर डावे उभे राहिले आणि त्यांनी पर्याय म्हणून आता ही किसान समन्वय संघर्ष समिती केलेली. याच्यामध्ये सगळ्या डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या संघटनांचा प्रभाव आहे आणि हे कोणीही चुकूनही शेतकरी स्वातंत्र्याची मागणी करत नाही. म्हणून आम्ही असं म्हणतो की कालचं जे शेतकरी आंदोलन होतं शेतकरी शरद जोशींच्या नेतृत्वाखालचं, ते सातत्यानं शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याची मागणी करतं. किंबहुना तुम्ही आमच्या रस्त्यामध्ये येऊ नका, आम्ही आमच्या बाजारपेठेमध्ये आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम आहोत असं म्हणत होतं. आताचं आंदोलन हे भीकवादाचं आहे. सरकारच्या दारामध्ये जायचं वाडगा घेऊन. तत्वशाहींनी सांगावं ना की जास्तीचा झालेला गहू शासनाने काय म्हणून खरेदी करायचा, जास्तीचा पिकवलेला तांदूळ शासनाने काय म्हणून खरेदी करायचं. त्याच्यामुळे ह्यांचं जे आंदोलन आहे डाव्या आणि समाजवाद्यांच्या प्रभावातलं भीकवादाचं आंदोलन आहे. शरद जोशी प्रणित जो विचार पुढे आलेला आहे तो शेतकरी स्वातंत्र्याचा आहे. हा त्याच्यामध्ये फरक आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकीय ताकद उरलेली नाही. त्याच्यामुळे भीमा कोरेगाव असो, नक्षलवाद असो, सीए असो, 370 असो, ट्रिपल तलाक असो, कुठल्याही मुद्द्यावरती हे जमा होतात. म्हणजे कालपर्यंत सरदार सरोवर धोरणाला विरोध करणारे मेधा पाटकर की ज्या धरणाच्या पाण्यातून कच्छ भागामध्ये पिण्याला पाणी मिळणार होतं, शेती वाचणार होती, आणि ती आता परत ह्या शेतकऱ्यांच्या पाठीशी. तुम्ही कालपर्यंत विरोध कशाला केला? हे सगळे डावे. योगेंद्र यादव पर्यावरणवाद्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहतात. पंजाबमध्ये जेव्हा शेतकऱ्यांनी भाताचं तूस जाळलं त्याच्यामुळे प्रदूषण झालं आणि त्याच्यामुळे दिल्ली प्रदूषित झाली, हे यांची मांडणी आहे. आणि आज हे तेच पंजाब मधल्या तांदूळ उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूला उभं राहतात. म्हणजे हा बुद्धिभेद का नाही विचारत त्यांना कोणी, की तुम्ही कालपर्यंत काय भूमिका घेत होता आणि आजपर्यंत तुम्ही काय भूमिका घेता. इतकंच नाही, यांनी देशद्रोही हे सगळे जे आहेत त्यांच्यावरती UAPAच्या अंतर्गत कायदे खटले दाखल झाले, तुरुंगात आहेत, त्यांची सुटकेची मागणी करतात. तेव्हा योगेंद्र यादव काही बोलत नाही. त्यांना विचारायला पाहिजे पत्रकारांनी की तुम्ही कालपर्यंत एक भूमिका घेत होता वैचारिक दृष्ट्या, संख्या त्यांच्या मागे किती आहे तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, पण कालपर्यंत तुम्ही एक वैचारिक भूमिका घेत होता ना, दुसरी वैचारिक भूमिका घेता. म्हणजे तुम्ही बौद्धिक भ्रष्टाचार करत आहात. आणि हे केवळ राजकीय स्वार्थापर्यंत, बाकीचे जे इतर विरोधी पक्ष आहेत त्यांना राजकीय काही ताकद उरलेली नाही. म्हणून ते पण म्हणजे जसं आपण जत्रेमध्ये हौशे नवशे गवशे गोळा होतात ना, तसं या आंदोलनाच्या जत्रेमध्ये हे हौशे नवशे गवशे गोळा झालेले आहे. ह्याच्याशिवाय यांची जी आपल्याकडे राजू शेट्टीने याचं उत्तर द्यावं. ज्या शेतकऱ्याचं ते प्रतिनिधित्व करतात त्या ऊसाच्या शेतकऱ्याची सगळ्यात पहिले 1995 ला मागणी होती की साखर उद्योग नियंत्रण मुक्त करा. आणि हे आता काय मागणी करतायत या आंदोलनाला पाठिंबा देऊन. म्हणजे तुम्ही हे जे बौद्धिक पातळीवरती भ्रष्टाचार चालवलेला आहे आणि हे सगळे वैचारिक, राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या पत हरवलेले, घालून बसलेले लोक आहेत, ते त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. त्याच्याशिवाय त्याचं दुसरं काहीच वर्णन करता येत. श्रीकांतजी, शेवटचा प्रश्न मुख्य जो आहे की शेतकऱ्याला न्यायालयात जाता येणार नाही ही एक अफवा, त्याच्यात किंवा त्याच्यातलं काय सत्य आहे ते एक स्पष्ट करावं. आणि या आंदोलनाचा सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात चाललेला चर्चेचा शेवट काय असेल? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरकार शेतकऱ्याला न्यायालयामध्ये जाता येणार नाही ही अफवा उठवली ती चूक आहे. ते प्रत्यक्ष लेखी स्वरूपातलं सुद्धा आश्वासन सरकार द्यायला आता तयार आहे. आणि दुसरं तुम्ही मला सांगा की इतर ठिकाणी जेव्हा सर्वसामान्य पातळीवरती कुठल्याही ग्राहकाचा त्याच्या उत्पादकाशी वाद होतो तेव्हा प्रत्येक वेळी काही तो न्यायालयात जात नसतो. ग्राहक न्यायालय जरी स्थापन केलेली असली तरी असे वाद हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असतात आणि तेव्हाचे तेव्हा मिटवले जातात. कुठलाही उत्पादक हा माझ्या रिटेलरनी आणि होलसेलरनी मला लुटलं असं प्रमाणामध्ये, काही उदाहरण सोडून द्या, असं म्हणत नाही. तरीही आता शासनाने तुम्हाला न्यायालयात त्या पद्धतीने जाता येऊ शकेल किंवा त्यासाठी वेगळे न्यायालय, पण तो पर्याय असू शकत नाही. पण तरी सरकारने ती मागणी नोंदवलेली आहे. सरकारने काय करावं तुम्ही असं म्हणत असताना, सरकारने तुमच्या MSP प्रमाणे खरेदी करू हे कबूल केलेलं आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती अबाधित ठेवून हे कबूल केलेलं आहे. त्याच्यावरती जे खटले चालवायचे ते न्यायालयात तुम्हाला नेता येऊ शकेल हे कबूल केलेलं आहे. हे आश्वासन लेखी स्वरूपामध्ये पण सरकार द्यायला तयार आहे. याच्याशिवाय सरकार काहीही करू शकत नाही. याच्या पुढे एकच होऊ शकतं, आता सुप्रीम कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालयाचा शाहीन बाग प्रमाणे निर्णय येईल आणि ह्या सगळ्यांना अक्षरशः तिथे लष्कर नेमून या सगळ्यांना उठवावं लागेल आणि रस्ते मोकळे करावे लागतील. याच्याशिवाय सरकारी पातळीवरती दुसरं काहीही होऊ शकत नाही. आणि जेव्हा जेव्हा CAA च्या ज्या आंदोलनात झालं म्हणजे या आंदोलनाची शाहीन बाग होऊन बसलेली आहे.
सरकारी पातळीवरती, तरी शांतपणे हे सगळं चालू आहे. 1986चं जे आम्ही उदाहरण देतो, याच 10 डिसेंबरची गोष्ट आहे. कापसाच्या मागणीसाठी, दराच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर बसले, तर 4 तासामध्ये हे सरकार अस्वस्थ होऊन त्यांनी गोळीबार केला आणि आमच्या परभणीजवळ हिंगोलीच्या तिथे सुरेगावला 3 शेतकरी बळी पडले 4च तासात. आणि इथं तर गेले 16 दिवस झाले आंदोलन चालू आहे, चर्चा चालू आहे, काही कोणाला हे केलेलं नाही. त्याच्यामुळे ही अफवा अतिशय खोटी आहे. या सगळ्यांनी उठावं, त्यांना दिलेली जी जागा आहे त्या ठिकाणी आंदोलन करावं. कित्येक वर्ष आंदोलन करायचं तर आंदोलन करत बसा, पण सर्वसामान्य लोकांचा रस्ता अडवण्याचा अधिकार नाही. हे मी नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. तरीही सरकार इतक्या नरमाईनं का वागते, हा आमच्या सरकारचा प्रश्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने तेव्हा असं सांगितलं होतं की यापुढं अशा प्रश्नी कुठलीही मागणी घेऊन आमच्याकडे येऊ नका, आमच्या निर्देशाची वाट पाहू नका. कुणालाही आपल्या मागणीसाठी इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा अधिकार नाही. तुमची मागणी वैध आहे का अवैध आहे तो नंतरचा प्रश्न. त्यामुळे आता सगळ्यात तातडीनं या सगळ्या शेतकऱ्यांना लष्कर पाचारण करून उचलावं आणि ज्या ठिकाणी सरकारने सांगितले त्या ठिकाणी नेऊन बसवावं. बाकीच्या लोकांच्या स्वातंत्र्यावरती बिलकुल आता तर सरकारने बोलणी पिळणी न करता अतिशय कडकपणे या आंदोलनाच्या विरोधामध्ये भूमिका घ्यायला पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकच नाही, पंजाब आणि हरियाणातल्या बाकीच्या शेतकऱ्यांची तक्रार सुरू झालेली की आमचा माल आता दिल्लीला पोहोचत नाही. ही काय फक्त तक्रार आता सामान्य नागरिकांची नाही, या शेतकऱ्यांच्या भावांची तक्रार आहे आता दुसऱ्यांची, की जे इतर उत्पादनं घेतात. रोजचं दूध, रोजचा भाजीपाला, रोजचे फळं आणायचे कुठून? दिल्लीला त्या रस्त्यानं, म्हणून दुसऱ्या मार्गाने येत आहेत, म्हणून त्यांचं नुकसान होत आहे. आता जो शेतकरी त्यांना लक्षात येत नाहीये किंवा त्यांना आता लक्षात आलेलं आहे की यांचा दुसरा शेतकरी भाऊ आता यांच्या विरोधामध्ये उठत आहे का, तर त्याचा तातडीचा जो शेतमाल आहे जो नाशवंत होतो तो दिल्लीला पोहोचवण्यासाठी यांनी रस्ता बंद करून ठेवलेला आहे. शहाणपण हेच आहे की यांनी गपचूप उठावं, जी जागा दिली त्या ठिकाणी आंदोलन करावं, नसता सरकारने लष्कराला पाचारण करून तातडीने यांना उचलून बाजूला करावं. याच्याशिवाय दुसऱ्या याच्यावर काहीच चर्चा करता येईल.